2 मिनिटात स्टार्ट करूया. येस, हाय, गुड इव्हनिंग. स्टार्ट करूया निफ्टी पासून. निफ्टी आपण बघितलं की मागच्या पूर्ण वीक मध्ये चांगल्यापैकी तो वर आला. फक्त पहिल्या दिवशी सोमवारी तो थोडासा डाऊन झाला आणि त्याच्यानंतर मात्र चांगली मुवमेंट केली. मध्ये 2 दिवस त्यांनी एक असं दाखवलं की इथून आता तो खाली वगैरे जाईल, पण एक जर बघितलं आपण जेव्हा त्यांनी इन्व्हर्टेड हॅमर टाकला होता, म्यूट करा, कोणाचं हे चालू आहे व्हॉइस. शेखर आवाज म्यूट कर ना तुझा. ओके. तर इथे जेव्हा इन्व्हर्टेड हॅमर पडला त्यावेळेस आपल्याला जर बघितलं तर इन्व्हर्टेड हॅमरचा लो जो आहे तो मात्र ब्रेक नाही झाला आणि मार्केटनी एक कन्सोलिडेशन केलं पूर्ण तिथं. आणि काल जर बघितलं आपण अगेन एक लाईफ टाइम हाय तिथं त्यांनी दिला आणि इम्पॉर्टंट गोष्ट 16,700च्या वरती क्लोजिंग मिळालेलं आहे. बऱ्याचदा आता याच्या आधी जर बघितलं आपण लाईफ टाइम हाय त्यांनी बनवला आणि त्याच्यानंतर तो खाली कोसळलेला आहे, पण फ्रायडेला काल त्यांनी लाईफ टाइम हाय बनवला आणि क्लोजिंग मात्र त्यांनी लाईफ टाइम हायच्या इथंच दिलेला आहे. हे खूप इम्पॉर्टंट आहे. आता लेवल ज्या येतील आपल्याला पुढे, जर आपण निफ्टीचं जर काढायचं झालं इथून लेवल्स, या मात्र रायझिंग मध्येच येतो. आता हा पूर्ण 2 महिने कन्सोलिडेशन केला आणि त्याच्यानंतर मात्र आता तो अगेन वर चाललेला आहे. तर इथून पुढे एक साधारणतः या वीक मध्ये 17,000ची लेवल पण आपण बघू शकतो. आता असं आहे की बऱ्याच जणांचं, जसं मागच्या वेळेस पण बोललो होतो, मार्केट जर खाली आलं तर खूप चांगलं खाली येईल किंवा मग वर गेला तर मात्र 16,800 पर्यंत आपण जाऊ शकतो, पण 700 पर्यंत तो आलेला आहे. आता 17,000ची लेवल का? कारण आता काल जर बघितलं तर एचजीएक्स निफ्टी चांगल्यापैकी वरती क्लोज झालेला आहे, युएस मार्केट पण वर क्लोज झालेला आहे, राईट. मग जी काही फेडचे आउटपुट्स येणार होते त्याच्यामध्ये कुठे असं निगेटिव्हनेस जास्त काही दिसत नाहीये. आता फक्त एकच असेल आपल्याला भीती, ते म्हणजे तिसरी वेव्ह. आता सेकंड वेव्ह तर आपण कोरोनाची बघितलेली, तिसरी वेव्ह आता कोरोना जी आहे ना, हिस्ट्री झालेली आहे. कोरोनामुळे खूप काहीतरी होईल आणि परत अगेन मार्केट क्रॅश होईल किंवा खाली येईल असं होणार नाहीये. त्याला एक वेगळं आणि चांगलं काहीतरी रिझन पाहिजे तरच मार्केट खाली येईल. अन्यथा आता एवढा वर आलेला आहे, परत 2 ते 3% तो करेक्शन देईल, थोडासा खाली जाईल. अदरवाईज टाइम वाईज करेक्शन आणि त्या फ्लो मध्येच मार्केट वर खाली करत राहणार आहे. जे काही कोरोनाचं होतं ते सगळं आता संपलेलं आहे थोडक्यात. आता मात्र एक रेग्युलर मार्केटचं तुम्हाला इथून पुढे मुवमेंट मिळतील. आता फक्त एक आहे, उद्या 1 सप्टेंबर पासून मार्जिन जे आधी मिळत होतं ते डे ट्रेडिंग साठी मार्जिन मिळणार नाहीये. आता बऱ्याच जणांचं ट्रेंड पण चालू आहे नो ट्रेडिंग वगैरे वगैरे. त्यामुळे मे बी 2-3 दिवस आपल्याला खूप मार्केटमध्ये काहीच मुवमेंट्स मिळणार नाही असं पण होऊ शकतं. आणि किंवा एकदम व्होलॅटिलिटी कमी पण राहील. त्यामुळे थोडंसं या वीक मध्ये जे ट्रेडिंग वगैरे करणार आहेत त्यांनी कॉशियस राहायचंय.
आणि मेजरली ऑप्शन ट्रेडिंग मध्ये, कारण ऑप्शनच्या ज्या प्राइस किंवा प्रीमियम आहेत ते ड्रास्टिकली रिड्यूस होतील आणि हे मोठे इन्व्हेस्टर्स थोडेसे करतील, त्यामुळे थोडंसं एक आठवडाभर तरी कॉशियस राहायचंय तिथं. आता खाली मार्केटला जर यायचं असेल निफ्टीला, तर मग मात्र आता हा जो एक इथे बेस तो बनवतोय थोडासा चांगला, तर त्या बेस तेवढाच त्याचा राहील. हा जो आजचा जर आपण लो जरी घेतला 500 साधारणतः जो येतो 568, हा सुद्धा नेक्स्ट वीक साठी इम्पॉर्टंट सपोर्ट असेल आपल्यासाठी. तो जर ब्रेक केला तर मग 16,300 ची लेवल आहेच खाली. या लेवल मार्केट सस्टेन करू शकतो आणि मोठा जो स्ट्रॉंग सपोर्ट आहे खाली, हा मात्र ब्रेक करणं सहजासहजी ब्रेक करणार नाही. 16,130 च्या आसपासचा जो लेवल आहे ते. वरच्यासाठी आता तर काय लाईफ टाइम हायला आहे. साधारणतः 17,000 ला रेजिस्टन्स असेल किंवा मग 16,800 16,850. तिथून जर खाली आला तर अगेन तो 16,600 16,550 चा वगैरे तो लेवल काढेल. अदरवाईज तो 16,500 पण ब्रेक केल्यासारखा दाखवल. 16,450 16,425 या मात्र लेवल असतील, तिथून पुन्हा तुमच्या वरती. आता लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट किंवा शॉर्ट टर्म लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंटला तर काय प्रॉब्लेम आहे. शॉर्ट टर्म इन्व्हेस्टमेंट जे करतात त्यांच्यासाठी सुद्धा थोडंसं कॉशियस राहायचंय. लाईफ टाइमला हे वरती आहे आणि आता तो खाली येईल. मी ट्रेड डिस्कशनच्या ग्रुपवरती पण टाकलं होतं की आता मिड कॅप, त्यांनी विचारलं होतं की मार्केटवर जाते तरी मिड कॅप का खाली पडतोय, कारण मिड कॅपनी एवढं मोठं आता 2-4 महिन्यामध्ये चांगले मुवमेंट दिल्यानंतर आता तिथं करेक्शन झालंच पाहिजे. आणि हेच आहे मिड कॅप मध्ये लोक ट्रॅप कुठे होतात, सगळ्यांना वाटतं अरे आता मार्केट वर चाललंय तर मग मिड कॅप शेअर्स का खाली येत आहेत. तर तिथंच जे गंमत आहे ते म्हणजे ते अशाच वेळेस जेव्हा मार्केट पडत होतं त्यावेळेस मिड कॅप शेअर सगळे वर 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 चाललं होतं. 2 महिने पूर्ण जर तुम्ही बघितलं निफ्टी कन्सोलिडेशन फेज मध्ये होता त्यावेळेस मिड कॅप बघा एकदम चांगला वर आलेला आहे आणि आता मार्केट वर चाललंय आणि मिड कॅप पडतायत. मग अशा वेळेस थोडंसं प्रॉफिट बुकिंग करून घ्या. अगेन खाली आले, खालच्या लेवलला डेफिनेटली भेटतील, तिथं परत ऍड किंवा अगेन चांगले स्क्रिप्ट तिथे मिळू शकतात. राईट. बोलूया बँक निफ्टीकडे. बँक निफ्टीचा एक प्रॉब्लेम आहे तो म्हणजे काय, तो अजूनही वरती निघालेला नाही. त्या मानाने जर बघितलं आपण तर निफ्टी खूप चांगला वर आलाय, पण बँक निफ्टी अजून पण कन्सोलिडेशन फेज मध्ये आहे. दुसरं एक ट्रायंग्युलर पॅटर्न त्यांनी इथं तयार केलेला आहे. आता इथून निघाला यांनी 36,400 चा जर एक ब्रेकआउट जर चांगल्यापैकी गेला चांगल्या कॅन्डलनी, बघा मी काय म्हणतो 36,400 चा जर कॅन्डल व्यवस्थित जर निघाला तर तिथून वरती जी काही आपल्याला मुवमेंट मिळेल ती मोठी मुवमेंट असेल बँक निफ्टी मध्ये आणि ती येईल साधारणतः आपण जर पाहिलं तर खूप बरीचशी मोठी आपल्याला इथून लेवल भेटतात मला. तसं जर बघितलं तर 7,000 वगैरे तुम्हाला लेवल्स मला इथं मिळतात. पण एवढं 7,000 जरी म्हणलं तर 42,000 च्या आसपास आपल्याला इथून वरती मुवमेंट बँक निफ्टीच्या बघायला मिळू शकतात. पण डेफिनेटली 37,700 चा जो लाईफ टाइम हाय आहे तो मात्र आपण जर बँक निफ्टीनी 36,400 जर क्रॉस केला तर 1 ते 2 सेशन सुद्धा आपण क्रॉस करू शकतो त्याच्या लाईफ टाइम हाय. आणि त्याच्यानंतर 38,000 आणि 40,000 ची लेवल पण लवकर बघायला भेटेल. कारण आता जर चांगल्या जर मुवमेंट्स आल्या तर मग मात्र फायनान्स सेक्टरचे इतका दिवस एकदम शांत आहे तो आता लीड घ्यायलाच पाहिजे. बाकीचे सेक्टर्स वगैरे सगळे वर आलेले आहेत. आज आयटी लाईफ टाइम हायला आहे, मेटल लाईफ टाइम हायला आहे, फार्मा वरून खाली थोडासा आलेला आहे, पण अजून बँक निफ्टी त्याच्या वरती हायला आलेला नाहीये. मग मात्र बँक निफ्टी लीड नक्की घेऊ शकतो आणि निफ्टीला सुद्धा तसाच तो वर घेऊन जाईल. येस. तर हे ओव्हरव्ह्यू आहे. एक साधारणतः नेक्स्ट वीक साठी वीकच फक्त जरी आपण हे केलं ना तरी साधारणतः 37,700 पहिला रेजिस्टन्स, 38,500 च्या आसपासची लेवल येते वरच्या साईडला आणि खाली मात्र 34,000 ची लेवल आहे. तो अजूनही तसा स्ट्रॉंग सपोर्ट आहे. वरती 35,000 आणि आता जरी बघितलं तर मागच्याही आठवड्यात तो एकाच रेंज मध्ये काढलेली आहे त्यांनी. जास्त काही वर गेलेलं नाहीये किंवा खाली आलेलं नाहीये. ही रेंज आता ब्रेकआउट होण्याची वेळ आलेली आहे आणि हा जो पॅटर्न बनलेला आहे हा खूप चांगला पॅटर्न आहे. इथून जर ब्रेकआउट दिला तर डेफिनेटली एक चांगली मुवमेंट आपल्याला बघायला
मिळू शकेल बँक निफ्टी मध्ये. येस, चलो स्टॉक्स घेऊया. सुंदरम होल्डिंग. सुंदरम होल्डिंग जो आहे रिट्रेसमेंटला आहे, इथून चांगला आहे, तो वरती जाईल, सपोर्ट लेवलला आहे एकदम आता सध्या. तर हा जो ट्रेंड लाईन सपोर्ट करून चाललेला आहे, हा फक्त जर एकदा निघाला ना, खूप चांगली मुवमेंट इथून मिळेल. आणि आता मी म्हटलं जसं मिड कॅप आणि स्मॉल कॅप कंपन्या ज्या आहेत त्या थोड्याशा खाली येत आहेत, आणि त्याच्यामुळेच हा जरा 90चा वगैरे येऊन परत आता 70-60 ला आलेला आहे. म्हणजे इथून 20-25% त्याचं करेक्शन झालेलं आहे, आणि मागची जी ट्रेंड लाईन आहे तो मात्र सपोर्ट करतोय. तर इथून डेफिनेटली वर गेला पाहिजे. मी बघतो आता, वाट बघतोय तर 81-82 क्रॉस जर केला त्यांनी, जो प्रिव्हियसली त्याचा इथे रेजिस्टन्स आहे, तो जर केला तर डेफिनेटली अगेन आपण 95, 114, 116च्या लेवल्स याच्यात आपल्याला बघायला मिळतील. आणि नंतर जे आहे तो एकदम फास्ट जाऊ शकतो. येस, देन कोल इंडिया. कोल इंडिया अजून थोडा खाली येईल असं वाटतंय, कारण इम्पॉर्टंट जो सपोर्ट होता तो त्यांनी इथं ब्रेक केलेला आहे. एक जो त्याचा इथे हा एक मात्र सपोर्ट तो इथून निघायला पाहिजे वरती. $130, $129 चा जो आहे तो सपोर्ट आहे, त्याचा चांगला सपोर्ट, आणि तिथूनच तो थोडासा घेतली त्यांनी, अपमूव घेतलेली आहे. तर येईल आता इथून तर वरती डेफिनेटली यायला पाहिजे त्यांनी एकदम याच लेवलला. 130-132 नी तर निघालेला आहे. आता सुद्धा तुम्ही याच्यात ऍड करू शकता डेफिनेटली. 130 ते 128 चा तुम्ही जर स्टॉप लॉस ठेवलात तरी सुद्धा तो एक चांगली मुवमेंट मला इथून वरती देऊ शकेल. हॅलो हॅलो, 70% अपसाइड सांगितलं इथून कोल इंडिया मध्ये. येस, कारण तो आहे सपोर्ट घेऊन निघालेला पण आहे वरती. हे का, पहिला सपोर्ट, दुसरा सपोर्ट, तिसरा 124 ला, आणि आता जेव्हा करेक्शन दिलं त्यावेळेस बरोबर तो 130-132 ला येऊन इथून निघालेला आहे अगेन. 200 प्लस, बऱ्याच ठिकाणी 200 प्लसच सांगतात. येस, 179 चं तर पहिलं टार्गेट आहे माझं. बरोबर. तो झाला तर मग 240 चं टार्गेट सेकंड आहे. फक्त आता कोल इंडिया असल्यामुळे ना ते टार्गेट्स आहेत ते उशिरा येतात, थोडेसे वेळ लागतोच त्याला. त्यामुळे आता त्याचा डाऊनफॉल तर संपलेला आहे कोल इंडिया. डेफिनेटली आता तो वरती आला पाहिजे. एल&टी फायनान्सचं पण तसंच आहे. कारण फायनान्स सेक्टर एकदा का वर आलं तर मात्र मार्केट एकदम चांगलं वरती येऊ शकतं. त्यामुळे त्याला थोडंसं वरती येईपर्यंत वाट बघावी लागेल. आणि बँक निफ्टी का एकदा जायला लागला मग मात्र तो सगळ्यांना घेऊन जाईल चांगला वरती. कारण फायनान्स सेक्टर सध्या सगळं खाली आहे, त्यामुळे बाकीचे पण सगळे छोटे छोटे फायनान्स वाले सुद्धा सेम. आयबुल पण तसाच आहे. जस्ट मिनिट, मला काय आलं. एल&टी फायनान्स सुद्धा आता
ऍक्च्युली बघितलं तर तो सपोर्ट त्याचा वरती होता, त्याचा साधारणतः 84 ला होता, पण तो तरी तो ब्रेक करून खाली आलेला आहे आणि खालचा जो सपोर्ट होता एक इथे 75चा, तो मात्र त्यांनी होल्ड केलेला आहे. आता 75चा सपोर्ट जो आहे ना, तो जर तुम्ही बघितलात तर बघा हा 2020 ला सपोर्ट घेतलेला आहे 72-73 ला, आणि अगेन आता जर पाहिलं तुम्ही त्याच्या आधी डिसेंबर मध्ये सपोर्ट, आणि आता त्यांनी एक्झॅक्टली तिथं सपोर्ट घेऊन वर निघालेला आहे. त्यामुळे आता हा इथून मी जसं म्हटलं माझी आता फायनान्स सेक्टर्स किंवा जो सुंदरमचा पण होता, सेम सिनेरिओ इथं पण मला दिसतोय. आणि ही ट्रेंड लाईन जी आहे आपली, यांनी ब्रेकआउट देऊन वर निघालेला आहे, राईट. हे मागं आपण सेशन मध्ये किंवा मी टेलिग्रामवर पण दिलेलं आहे. आणि तिथून आता येऊन इथे सपोर्ट घेऊन परत निघालेला आहे. इथे परत चान्स आहे तुम्हाला ऍव्हरेज करण्याचा. डेफिनेटली तुम्ही आता इथं ऍव्हरेज करू शकता. एक 70-72चा जरी स्टॉप लॉस ठेवला तरी काही हरकत नाही. 100चा पहिलं टार्गेट असेल, 113 टार्गेट येतोय, 123 आणि 140 असे टार्गेट्स याचे डेफिनेटली आपल्याला बघायला मिळू शकतात. आयबुल आता इंडिया बुल्स मागच्या सेशनला पण मी सांगितलं की हा ना ऍक्च्युली तुमचा इन्व्हेस्टमेंटचा हे नाहीये पीक, हा आहे ना तो ट्रेडिंगचा आहे. आणि आता सध्या अशी परिस्थिती आहे यांची ना की हे थोडेसे वर नेतात परत खाली आणतात. यांच्या मुवमेंट्स बघा खूप वेग मुवमेंट्स आहेत. त्यापेक्षा तुम्ही चांगले जे आहेत व्यवस्थित जाणारे असे आहे त्यामध्ये चांगले टाकले तर चांगले तुम्हाला पिक्स मिळू शकतात. बघा हा टोटली 300 वरून खाली आलेला आहे आणि अजून पण याचा डाऊनफॉलच आहे. हा थोडासा इथे मला याचा डिमांड झोन वाटतोय, हा एवढा ह्या फेज इथून जर तो खाली आला तर मग मात्र अजून खाली येईल. इथंच सपोर्ट जर घेऊन गेला 220-230च्या मध्ये जर सपोर्ट घेऊन वर निघाला तर मग डेफिनेटली तो थोडासा वर जाऊ शकतो. त्यामुळे याच्यासाठी असा जास्त काही मला सपोर्ट अगेन दुसरा कुठला मिळत नाही. हाच एक सपोर्ट मला इथे मिळतोय. तर हा सपोर्ट घेऊन तो इथून वर निघालाच पाहिजे. नाही तर मग अगेन मग त्याला खाली मात्र तुमचा सपोर्ट जो आहे, कारण 200 ची जी लेवल आहे ती सायकोलॉजिकल लेवल आहे आणि तिथं तो थोडा सपोर्ट घ्यायचा प्रयत्न करू शकतो. तो जर ब्रेक झाला तर 180 पर्यंत पण तो खाली येऊ शकेल. आणि एक सपोर्ट जो आहे तो 206 ला इथं याचा सपोर्ट येतो ट्रेंड लाईनचा. ही ट्रेंड लाईन आहे आणि याच मध्ये तो चॅनल मध्ये चाललेला आहे. हा जर एकदा चॅनल त्यांनी इथं सपोर्टला येऊन इथं आला तर तुम्हाला ऍड करू शकता. अगेन त्याची रेंज तीच राहील तुमची 250-300च्या रेंज मध्ये जाईल. अगेन परत तो खाली येईल असाच करेल जोपर्यंत तो 336 लेवल ब्रेक जर केला त्यांनी तर मग मात्र तुम्हाला परत अगेन तो चांगल्या लेवलला जाऊ शकेल. हा त्या याच्यामध्ये त्याचं फंडामेंटल पण सुधारणं आवश्यक आहे. जर फंडामेंटल सुद्धा तशाच चांगल्या जर वाढल्या झाल्या तर डेफिनेटली एक फायदा त्याला मिळू शकतो. येस, रिलायन्सचा प्रॉब्लेम नाहीये. रिलायन्सचं काही एका मी आधीही सांगितलेलं आहे तसं. आता 2200ची सपोर्ट आहे त्याला स्ट्रॉंग, त्यामुळे काही काळजी करायची गरज नाहीये आणि जास्त बघायची पण गरज नाहीये रिलायन्सला. लक्ष्मी ऑर्गॅनिक वर आलाय, खूपच वर आलाय हा लक्ष्मी ऑर्गॅनिक. लिस्टिंग आता झालेला दिसतोय. याच्याकडे चार्ट नाहीये काही ज्याला बघण्यासारखी ना, काही असं 10% तर सर्किट वरती क्लोज झालेला आहे. याच्यात काहीच नाही सांगू शकत आपण, कारण आता याला चार्टच नाहीये. सपोर्ट किंवा तुम्ही काही जर काढायचं झालं ना तर काहीच करू शकत नाही. आणि आता हा असा चाललाय सर्किट, मे बी उद्या पण असंच काहीतरी जाईल आणि नंतर परत ते खाली त्याला घेऊ शकतील जोरात. स्टॉक होता दादा. एकच मिनिट, कुठला आहे? सारडा प्रोटीन्स म्हणून आहे, SARDA प्रोटीन. हा पण तसाच आहे बघा, डीप इंडस्ट्री म्हणा तो सुद्धा तसाच आहे, सेम तसाच वरती घेऊन चाललेत आताही.
याला एंट्री पॉइंट नाही मिळत मला अशा स्टॉक्स मध्ये ना. म्हणजे एंट्री पॉइंट म्हणजे काय, तुम्ही एंट्री कम्फर्टेबल, मग ते अभिमन्यू झाल्यासारखं होतं. फक्त चक्रव्यूहमध्ये आपण गेलो आतमध्ये, एक्झिट कधी होणार असं होतं. आता याचा जर सपोर्ट काढायचा झाला डाव थेअरीनुसार जरी मी काढलं, तर माझा सपोर्ट बघा इथे खाली येतो, खूपच खाली. त्याच्याशिवाय त्याला कुठे डिक्लाइन मला दिसत नाही. आणि ते 103 ची वगैरे लेवल येते. आणि इथे जर तो खेळेल किंवा जर खाली आला, तर मग तुम्हाला एंट्री पॉइंट याला मिळेल कुठेतरी 110, 115 किंवा 120 च्या आसपास. कारण आता मिड कॅप आहे किंवा स्मॉल कॅप हे सगळे खाली येणारे चिन्ह आहेत. आता याच्यात जर बघितलं तर इथे त्यांनी टॉप केला, त्यानंतर 1, 2, 3, 4 दिवसामध्ये त्यांनी प्रिव्हियस टॉप जो आहे तो ब्रेक केलेला नाहीये. म्हणजे कुठे ना कुठे हा डिक्लाइनचा इथं इंडिकेशन्स मिळतात. म्हणजे इथून तो खाली आला पाहिजे असं. कॅनरा बँक असेल तुमच्याकडे तर होल्ड करा. काय प्रॉब्लेम तर वाटत नाहीये मला. मी काहीतरी लेवल काढलेले आहेत कॅनरा बँकचे. कॅनरा बँक एक रेंज मध्ये आहे. तो फक्त ब्रेक होऊ द्या. आणि इथंही चांगला एक ब्रेकआउटला आहे हा. आयदर तुम्हाला जर एंट्री जर मिळाली खालच्या लेवलले जी आहे, तो इथंच होतो, इथूनच वरती निघेल असं वाटतंय मला. पण 140, 145, 46 मध्ये पण तुम्हाला भेटला तर डेफिनेटली तुम्ही इथं बाय करू शकता. टार्गेट मोठं आहे, पहिलंच 170चं टार्गेट आहे इथून. किंवा मग 158 ब्रेक झाला तर डेफिनेटली याच्यामध्ये तुम्ही ऍड करू शकता. तरचं जे टार्गेट आहे ना याचं टार्गेट मोठं येते. इथून 67 पॉईंटचं टार्गेट मला भेटतंय, म्हणजे 150, 216 राईट. म्हणजे 224चं टार्गेट तर टेक्निकली येतंय. तेवढं पर्यंत तुम्हाला हे टार्गेट डेफिनेटली मिळू शकतात. हे 224, 235 पर्यंतचं टार्गेट इथून जर ब्रेक झाला तर डेफिनेटली तुम्हाला मिळणार. आणि चांगल्यापैकी तो वर चाललेला आहे डाव थेअरीनुसार पण. आणि अशीच मुवमेंट आता इथं जो फॉल आहे ना, हा फॉल आहे तो तुमचा कोविडचा आहे आणि तो अजूनही कोविडच्या फॉलच्या वरती आलेला नाहीये. त्यामुळे तो आता डेफिनेटली इथून वरती चांगला येईल. जर काही चांगले न्यूज किंवा काहीतरी त्याच्या बाबतीत घडलं तर लक्ष ठेवा. खूप चांगली अपॉर्च्युनिटी कॅनरा बँक मध्ये तुम्हाला मिळू शकेल. येस प्रेम, कुठले म्हणले? सारडा. सारडा काय प्रोटीन्स ना? हो, सारडा प्रोटीन. बीएससी खूप छोटा आहे. नाही काय कसं करणार याला? रोज 2-2% वाढतोय. हा ते काय 5%ला त्याला तो हे काय आता रिस्क आहे तो इश्क आहे असा आहे हा. फक्त तुम्हाला रिस्की ट्रेड घ्यायचा आणि ठेवून सोडून द्यायचं. त्याच पद्धतीने एकाने तुम्ही करू शकता. 1000 आता हा वर क्वांटिटी एकाला भेटते 25-26 रुपयामध्ये. खाली आलेला आहे हा. हा 57 पासून आता 45, 39 पर्यंत येऊन आता परत तिथंच खेळतोय. मुवमेंट बघा ना, काय मुवमेंट आहे याच्यात, कसं तुम्ही हे करणार आहे? सर्किट कंटिन्यू अप सर्किट. येस बघा, खाली एवढा आलाय, अगेन वर आलाय हा एवढा. त्याची मुवमेंट बघा काय आहे, म्हणजे काहीच नाही. आता हे एवढा वर जाऊन अगेन तो इथे खाली आलाय तुम्हाला. म्हणजे 56 रुपयापासून त्याला अगेन त्यांनी 40 पर्यंत आणला, म्हणजे 16. म्हणजे 30% तुमच्या खाली आणलं त्यांनी इथे जवळपास. आणि अगेन आता इथून माहित नाही, आता इथून जर तो वरती नेला तर मग हे अशा पद्धतीने त्याला वर न्यायला पाहिजे. डाव थेअरीनुसार जर आला तर हा लो ब्रेक करत नाहीये, इथून तो परत वर गेला पाहिजे. फक्त तुम्ही पकडणार कुठे ते बघा एंट्री. आणि एक्झिट होणं पण तुम्हाला अवघड राहील, कारण रोज त्याला सर्किट लागते. ठीक आहे चालेल. येस येस. ओके झाले. अजून काही आहे का? आता एक चांगलं आहे म्हणजे काय, एसबीआय मी टेलिग्रामवर पण या आठवड्यात दिलेलं आहे. एसबीआय पण चांगला आहे.
एकदम सपोर्टला आला होता त्यावेळेसच मी दिला होता 406 ला वगैरे, आता 417 ला वगैरे अगेन आलेला आहे. तर तुम्ही इथून त्याला ऍड करू शकता. 395 390 चा स्टॉप लॉस ठेवा. कोटक बँक पण चांगला खाली आलेला आहे, 1700च्या लेवलला आहे. तर त्या ठिकाणी कोटकला पण तुम्ही ऍड करू शकता 1800 2021च्या लेवलसाठी. एचडीएफसी बँक 1500ला होता मागच्या वेळेस मी सांगितलं होतं मागच्या सेशनला. तो पण आता चांगला 60-70 पॉईंट या वीक मध्ये दिलेले आहेत त्यांनी. तर हे बँकिंग सेक्टर कारण काय आहे आता थोडस बूम होईल. बजाज फायनान्सचं तर मी आधीही सांगितलेलं होतं की बजाज फायनान्सला चांगलं टाकत राहा तुम्ही डीपवर. 7000ची लेवल झालेली आहे. 8000चं जे माझं टार्गेट आहे आपल्या दोघांनी अजून होल्डिंगवर आहेत. 4500ला त्यांनी घेतलेलं आहे आणि 8000चं टार्गेट तर माझं आहे. तर बजाज फायनान्स पण जेव्हा डीपला मिळेल तेव्हा तुम्ही नक्की ऍड करा. तो पण चांगल्यापैकी तुम्हाला गेन देईल इथून पुढे. येस, ओके. अजून काही आहे का? मग थांबता येईल आपल्याला. युएसडी काल फॉल झाला एवढा, त्याच्यामुळेच झालं का? हा, युएसडीचं काय झालं कालच्या की प्रकरणामुळं कालचं थोडंसं प्रकरण, त्यामुळे त्यांनी तो एकदम, आणि तो जो काय जंक दिला ना तो खूप मोठा जंक होता तिथं. हो ना, म्हणजे एवढं मी बघितलं 6-7 हजार रुपये तुम्ही टाकले असते तरी 50 ते 60 हजार तुम्हाला प्रॉफिट काढता आला असता पण असं. एवढं वाटलंच नाही की एवढं खाली येईल म्हणून. येस, हे असंच आहे आणि- मार्केटमध्ये ना ऍक्च्युली. तोच आणि सीन असतो. वोलाटाईल होतं भरपूर, खाली वरती खाली वरती. खूप खूप. इथे मिळेल का मला युएसडी कालचा तो, आणि एवढा, आणि रिकव्हरी पण केली त्यांनी तेवढी हं लगेच. हो, येस, चालेल, थांबूयात आज. चलो, थँक यू व्हेरी मच. थँक्यू. सी यू नेक्स्ट सेशन.